नमस्कार. विज्ञानयात्री चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे इंग्लंड देशाचे निसर्गशास्त्रज्ञ, उत्क्रांती जीवशास्त्रज्ञ आणि उत्क्रांती सिद्धांताचे जनक. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा निसर्ग निवडीद्वारे प्रजातींची उत्क्रांती हा सिद्धांत प्रसिद्ध आहे. डार्विनच्या निसर्ग निरीक्षणाद्वारे उत्क्रांती आणि नैसर्गिक निवड या संदर्भात त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे. डार्विनच्या नैसर्गिक निवडीची प्रक्रिया पुनरुत्पादन, पर्यावरण, निसर्ग निवड आणि उत्क्रांती या 4 तत्वांनी पूर्ण होते. सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. यामुळे अन्न, वस्त्र, निवारा आणि हवा यासारख्या नैसर्गिक संसाधनासाठी, रिसोर्सेससाठी त्यांच्या मध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण होते. निसर्गात जे जीव प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्यासाठी आवश्यक गुणधर्म धारण करतात त्यांना निसर्ग निवड करतो. कमकुवत जीव नष्ट होतात. केवळ सुयोग्य सजीव जगतात आणि पुनरुत्पादन करतात. सक्षम सजीव आपल्या वैशिष्ट्यासह नवीन पिढ्या तयार करतात, ज्यातून हळूहळू नवीन प्रजातींची निर्मिती होते. प्रत्येक प्रजातीमध्ये भिन्नता असते. या फरकामध्ये रंग, वजन, उंची आणि इतर वैशिष्ट्य यांचा समावेश आहे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्या मते एखाद्या विशिष्ट प्रजातीची अनेक वनस्पती पूर्वीसारख्याच होत्या, परंतु जगातील विविध ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांची रचना बदलली. त्यामुळे त्या एका प्रजातीच्या अनेक प्रजाती तयार झाल्या. वनस्पतीसारख्या प्राण्यांच्या बाबतीतही असेच आहे. मानवाचे पूर्वज एकेकाळी माकडासारखे होते, पण काही पूर्वज माकडे वेगळ्या पद्धतीने जगू लागली. हळूहळू गरजेनुसार त्यांचा विकास होत गेला. अशा रीतीने वातावरण आणि परिस्थितीनुसार सजीवांमध्ये हळूहळू बदल होणे किंवा अनुकूल कार्य करणे आणि परिणामी सजीवांच्या नवीन प्रजातींची उत्पत्ती होणे याला उत्क्रांती म्हणतात. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकातून त्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे उत्क्रांती सिद्धांत जनक मानले जातात. त्यांनी सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडून त्यांच्या काळातील जीव विकासाच्या धार्मिक सिद्धांतांना धक्का दिला. चार्ल्स डार्विनच्या सिद्धांतामधील जो बलवान असेल तोच टिकेल हे विधान पुढे अनेक सामाजिक शास्त्रातील, जीवशास्त्रातील चर्चांना कारण ठरले. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्या मते निसर्ग नियमानुसार सजीवांमध्ये होणारे संथ गतीने होणारे बदल, अंगीकारले जाणारे बदल म्हणजे उत्क्रांती. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या यशस्वी जीवनास अनुकूल होते. निसर्ग निवड या प्रक्रियेद्वारे प्रत्येक सजीवांमधील एखादा प्रतिकूल जैविक गुणधर्म कमी होत किंवा एखादा अनुकूल जैविक गुणधर्म वाढविली, जोपासली जाते. पाठीमागील पिढीतील सजीवांच्या तुलनेत जास्त अनुकूल फेवरेबल जैविक गुणधर्मां संचयित सजीवांची नैसर्गिक निवड होते. बदलत्या वातावरणासोबत जुळून घेणाऱ्या सजीवांची वाढ आणि विकास झपाट्याने होते. पाठीमागील पिढीतील सजीवांच्या तुलनेत फक्त जास्त प्रतिकूल म्हणजे अनफेवरेबल जैविक गुणधर्मां संचयित सजीवांची नैसर्गिक निवड होत नाही. बदलत्या वातावरणासोबत जुळून न घेणाऱ्या सजीवांची वाढ, विकास मंदावते. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्या मते नैसर्गिक निवड नॅचरल सिलेक्शन ही प्रक्रिया एक संथ, विना यादृच्छिक, नॉन रँडम प्रक्रिया आहे. नैसर्गिक निवड ही उत्क्रांतीची मुख्य आणि महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. नैसर्गिक निवड ही यंत्रणा विशेष महत्त्वाची आहे, कारण ही निसर्ग निवड प्रक्रिया सजीव प्रजातीला उपलब्ध पर्यावरणाशी जुळवून घेण्यास मदत करते. सजीवांची प्रजात आणि प्रजात जनसंख्या, पॉप्युलेशन यांच्या विकासावर पर्यावरणाचा कसा परिणाम होतो हे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत सांगू शकतो, जेणेकरून ते सर्वात योग्य वैशिष्ट्ये निवडतील. उत्क्रांतीच्या सिद्धांताची मूलभूत बाजू आहे. नैसर्गिक निवड म्हणजे प्रजाती टिकून राहण्यास आणि पुनरुत्पादित होण्यास मदत करणारी वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक उत्तीर्ण पिढीसह त्यांची वारंवारता वाढ हे अद्वितीय वैशिष्ट्यधारक सजीवांना जास्त जन्म देते. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा जन्म दिनांक 12 फेब्रुवारी 1809 रोजी इंग्लंडमधील श्रूसबरी, श्रॉपशायर या परगण्यात झाला. सन 1818 मध्ये तो स्थानिक शाळेत जाऊ लागला. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा रसायनशास्त्र या विषयाची आवड होती. म्हणून आपल्या
भावाच्या मदतीने त्यांनी आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यात छप्पर घालून एक छोटीशी प्रयोगशाळा उभारली. तेथे तो प्रयोग करत असे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचे पदवी शिक्षण सन 1825 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठाच्या क्राइस्ट महाविद्यालयात पूर्ण झाले. जंगलात फिरायला जाणे, फुलपाखरांचे निरीक्षण करणे, दगड गोळा करणे अशा कामात त्यांना आनंद वाटत असे. इतर पालकाप्रमाणे आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी चार्ल्स डार्विन याला एडिनबर्गला पाठवले. परंतु वैद्यकीय शिक्षणात त्यांचे लक्ष लागले नाही. वैद्यकीय महाविद्यालयापेक्षा त्यांना शहरातील संग्रहालय जास्त आवडत असे. हे लक्षात येताच त्यांच्या वडिलांनी त्यांना तेथून परत बोलावले आणि केम्ब्रिज विद्यापीठातील क्राइस्ट चर्च कॉलेजमध्ये दाखल केले. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच इतर अनेक बाबीमध्ये ते लक्ष घालत असत. जॉन स्टीव्हन्स हन्सले यांच्याकडून वनस्पतीचे संरक्षण कसे करावे याचे धडे त्यांनी घेतले. तसेच ॲडम स्मिथ यांच्याकडून वेगवेगळ्या दगडांची माहिती करून घेतली. फुलपाखरांचा संग्रह करणे काम सुरूच ठेवले. सन 1826 मध्ये कॅप्टन किग यांनी दक्षिण अमेरिकेच्या संशोधनाची मोहीम काढली. हेन्सलो नावाच्या एका मित्राच्या निमंत्रणावरून चार्ल्स रॉबर्ट डार्विन सुद्धा या मोहिमेत सामील झाले. कॅप्टन किग यांची ही दक्षिण अमेरिका संशोधन मोहीम याची कालावधी 5 वर्षाची होती. या मोहिमेतील सहभागी व्यक्तींनी निरनिराळे पक्षी, प्राणी एकमेकाशी कसे वागतात, कसे जुळवून घेतात याचे निरीक्षण व अभ्यास केला. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांना परिसरातील सजीव समूहामध्ये बलवान सजीव हे प्रभावशाली जीवन जगतात हे नैसर्गिक तत्वज्ञान शिकण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळाली. मानवाची निर्मिती म्हणजे उत्क्रांती 4 पायाच्या माकडापासून झाला असला पाहिजे असे विचार त्याच्या डोक्यात घुमू लागले. त्याबरोबरच विविध प्राण्यांची उत्क्रांती संदर्भातील कुतूहल वाढत गेली. सखोल अभ्यासांती चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी दिनांक 24 नोव्हेंबर 1859 रोजी प्रजात्यांची निर्मिती ओरिजिन ऑफ द स्पेसीज हा ग्रंथ प्रकाशित केला. प्रजात्यांची निर्मिती या संदर्भातील चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी मांडलेला निसर्ग निवडीद्वारे प्रजातीची उत्क्रांती हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जात होता. त्याचा निषेध करण्यासाठी सन 1860 मध्ये ऑक्सफर्डमधील विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलवली. लेडी हुकर या शास्त्रज्ञाने डार्विनची बाजू सडेतोड व सुधारणा मांडली. बिशपला डार्विन सिद्धांत मान्य करावाच लागला. असली प्रक्रिया ज्याद्वारे कोणत्याही जैविक गुणधर्म लोकसंख्येमध्ये कमी होत किंवा वाढवली जाते त्याला नैसर्गिक निवड किंवा नैसर्गिक चयन किंवा नॅचरल सिलेक्शन असे म्हणतात. ही एक संथ विना यादृच्छिक प्रक्रिया आहे. नैसर्गिक निवड ही उत्क्रांतीची मुख्य प्रक्रिया आहे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी या प्रक्रियेला पायाभरणी केली व त्याला प्रोत्साहन दिले. ही यंत्रणा विशेषतः महत्वाची आहे कारण ती प्रजातीला पर्यावरणाशी जुळवून घेण्यास मदत करते. प्रजाती लोकसंख्येच्या विकासावर पर्यावरणाचा कसा परिणाम होतो हे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत सांगू शकतो, जेणेकरून ते सर्वात योग्य वैशिष्ट्य निवडतील. उत्क्रांतीच्या सिद्धांतांची ही मूलभूत बाजू आहे. नैसर्गिक निवड म्हणजे प्रजाती टिकून राहण्यास आणि पुनरुत्पादित होण्यास मदत करणारी वैशिष्ट्ये आहेत आणि प्रत्येक उत्तीर्ण पिढीसह त्याची वारंवारता वाढत जाते. अद्वितीय वैशिष्ट्यधारक जास्त मुलांना जन्म देते आणि हे गुणधर्म त्यांना वारशाने मिळू शकतात. या वस्तुस्थितीमुळे हे अधिक तर्कसंगत आहे. नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे ओरिजिन ऑफ स्पेसीज या शीर्षकांतर्गत प्रकाशन सन 1856 च्या सुरुवाती झाले. डार्विन समुद्रात प्रजाती पसरवण्यासाठी अंडी आणि बिया समुद्राच्या पाण्यात टिकून राहू शकतात का याचा शोध घेत होता. दिनांक 14 मे 1856 रोजी त्याने एक छोटा शोध निबंध लिहायला सुरुवात केली. कठीण प्रश्नाचे उत्तरे शोधत राहिल्याने त्याला वारंवार वेठीस धरले गेले आणि त्याने आपल्या योजनांचा विस्तार नॅचरल सिलेक्शन नावाच्या प्रजातीवरील मोठ्या पुस्तकात केला, ज्यामध्ये त्याची नोट ऑन मॅन समाविष्ट होती. त्याने आपली संशोधन चालू ठेवले. जगभरातील निसर्गवाद्याकडून माहिती आणि नमुने मिळवले. त्यात बोर्निओमध्ये काम करणाऱ्या वॉलेसचा समावेश होता. ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज किंवा अधिक पूर्णपणे नैसर्गिक निवडीद्वारे प्रजातीची उत्पत्तीवर किंवा जीवनाच्या संघर्षात पसंतीच्या शर्यतीचे संरक्षण हे चार्ल्स डार्विन यांचे वैज्ञानिक साहित्य आहे. चार्ल्स डार्विन यांचे हे वैज्ञानिक साहित्य म्हणजे उत्क्रांतीवादी जीवशास्त्राचा बळकट पाया आहे. चार्ल्स डार्विन यांचे
ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज हे वैज्ञानिक साहित्य दिनांक 24 नोव्हेंबर 1859 रोजी प्रकाशित झाले. विज्ञानातील या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ दिनांक 24 नोव्हेंबर हा दिवस जागतिक उत्क्रांती दिन या शीर्षकांतर्गत साजरा केला जातो. चार्ल्स डार्विन यांच्या वैज्ञानिक साहित्याने पुस्तकाने अस्तित्वात असलेल्या सजीव प्रजाती संख्या, लोकसंख्या, पॉप्युलेशन यातून उपलब्ध वातावरणाशी समायोजन साधणाऱ्या सजीवांची नैसर्गिक निवड होते आणि नैसर्गिक निवडीच्या या प्रक्रियेतून पिढ्यानपिढ्या उत्क्रांत होते. ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज या वैज्ञानिक साहित्यात पुस्तकात लॅमार्किझम, यूज अँड डिसयूज ऑफ हा सिद्धांत याचाही समावेश आहे. उत्क्रांतीच्या शाखा पद्धतीद्वारे जीवनातील विविधता सामान्य वंशातून उद्भवली असल्याचे या पुस्तकात नमूद केले आहे. नैसर्गिक निवड उत्क्रांतीच्या पुराव्यासाठी त्यांनी HMS बीगल, हिज मॅजेस्टी सी जहाजातून 5 वर्षाची वैज्ञानिक मोहीम दिनांक 7 डिसेंबर 1831 ते 2 ऑक्टोबर 1836 या दरम्यान पूर्ण केली. या दरम्यान त्यांनी विविध बेटावर प्राणी आणि वनस्पतींचे बारकाईने निरीक्षण केले. चार्ल्स डार्विन यांनी HMS बीगल मोहिमेत संग्रहित केलेले नमुने म्हणजे प्राणी, वनस्पती, खडक, जीवाश्म इत्यादी आणि त्यानंतरचे संशोधन, पत्रव्यवहार आणि प्रयोगातून मिळवलेले पुरावे यांचा समावेश ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज या वैज्ञानिक साहित्यात आहे. जीवशास्त्रातील नवीन शोधांचे स्पष्टीकरण देण्यासाठी विविध उत्क्रांतीवादी कल्पना आधीच मांडण्यात आल्या होत्या. असंतुष्ट शरीरशास्त्रज्ञ आणि सामान्य लोकांमध्ये अशा कल्पनांना वाढता पाठिंबा होता. परंतु 19व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रजी वैज्ञानिक संस्था चर्च ऑफ इंग्लंड याच्याशी जवळून जोडली गेली होती आणि विज्ञान नैसर्गिक धर्मशास्त्राचा भाग होता. त्या काळात सजीव प्रजातीच्या परिवर्तनासंदर्भातील कल्पना विवादास्पद होत्या, कारण त्या विश्वासाशी विरोधाभास होत्या की प्रजाती हे डिझाईन केलेल्या पदानुक्रमाचे अपरिवर्तनीय भाग आहेत आणि मानव अद्वितीय आहेत, इतर प्राण्याशी संबंधित नाहीत. राजकीय आणि धर्मशास्त्री यांच्या वर्चस्वामुळे चार्ल्स डार्विन यांचे ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज हे वैज्ञानिक साहित्य त्या काळातील मुख्य सामाजिक प्रभावाने स्वीकारले नाही. त्या काळातील मुख्य सामाजिक प्रभावासाठी नैसर्गिक परिवर्तन आणि सजीवांच्या जीवनातील परिवर्तन हे दोन्ही समांतर असल्याचे अमान्य होते. त्या काळातील समाजातील सुशिक्षित समाज चार्ल्स डार्विन यांना आधीपासूनच एक शास्त्रज्ञ म्हणून उच्च मानले होते. म्हणून चार्ल्स डार्विन यांचे निष्कर्ष गांभीर्याने घेतले गेले आणि त्याने सादर केलेल्या पुराव्यामुळे वैज्ञानिक, तात्विक आणि धार्मिक चर्चा निर्माण झाली. पुस्तकावरील वादविवादाने TH हक्सले आणि त्यांच्या सहकार्यांनी वैज्ञानिक निसर्गवादाचा प्रचार करून विज्ञानाचे धर्मनिरपेक्षीकरण करण्याच्या मोहिमेला हातभार लावला. 2 दशकांच्या आत उत्क्रांती सामान्य वंशाच्या शाखा पद्धतीसह असा व्यापक वैज्ञानिक करार झाला. परंतु डार्विनला योग्य वाटणारे महत्त्व नैसर्गिक निवडी देण्यास शास्त्रज्ञ मंद होते. सन 1880 ते सन 1930च्या दशकात चार्ल्स डार्विन यांच्या सर्वोच्च संशोधन कार्य कालखंड दरम्यान उत्क्रांतीच्या इतर विविध यंत्रणा अधिक श्रेय देण्यात आले. सन 1930 ते सन 1940च्या दशकात आधुनिक उत्क्रांती संश्लेषणाच्या विकासासह डार्विनची नैसर्गिक निवडीद्वारे उत्क्रांतीवादी अनुकूलन ही संकल्पना आधुनिक उत्क्रांती सिद्धांतासाठी केंद्रस्थान संपादन केली. आताच्या आधुनिक युगात डार्विनची नैसर्गिक निवडीद्वारे उत्क्रांती अनुकूलन ही संकल्पना मानवाच्या वैज्ञानिक विकासासाठी इंटिग्रेटेड दृष्टिकोन होऊ पाहत आहे. जीवशास्त्रज्ञ अर्स्ट मेयर यांनी चार्ल्स डार्विन यांचा उत्क्रांती सिद्धांतांचे जीवशास्त्र याचा सारांश त्यांनी दिला आहे. प्रत्येक प्रजाती संतती पुनरुत्पादनासाठी इतकी अकल्पित सामर्थ्य आहे की जर सर्व संतती अशी जगली तर सैद्धांतिक दृष्ट्या म्हणजे थेरॉटिकली काही दिवसांनी पृथ्वीचे पृष्ठ या एकाच प्रजातीने व्यापून जाईल. या संकल्पनेसाठी चार्ल्स डार्विन यांनी ओव्हर प्रोडक्शन ही शब्दरचना वापरली आहे. संतती पुनरुत्पादनाची अकल्पित सामर्थ्य असले तरी कालमानानुसार चढ उतार असूनही कोणत्याही प्रजातीची जनसंख्या म्हणजे पॉप्युलेशन प्रात्यक्षिकरित्या प्रॅक्टिकली व्यावहारिकदृष्ट्या चार्ल्स डार्विन यांनी वर्तविल्याप्रमाणे नसून स्थिर कॉन्स्टंट आहे. अर्थात याला अपवाद मानवी लोकसंख्या म्हणावे लागेल.
बहुतेक याच अपवादामुळे चार्ल्स डार्विन यांचा उत्क्रांतीवाद आधुनिक मानव मान्य करत नसावा. पर्यावरणातील अन्नासारखी संसाधने एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस मर्यादित आहेत आणि कालांतराने तुलनेने स्थिर आहेत. पर्यावरणातील मर्यादित स्वरूपातील संसाधने म्हणजे लिमिटेड एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस आणि विविध सजीव प्रजातींची संख्या लक्षात घेता जगण्यासाठी संघर्ष स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स अटळ आहे. जगण्यासाठी संघर्ष स्ट्रगल यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीत विविधता प्रस्तावित होते. यातील बरीचशी विविधता अनुवंशिक आहे. जगण्यासाठी संघर्ष म्हणजे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स या प्रक्रियेदरम्यान पर्यावरणास अनुकूलन नसलेल्या सजीव प्रजातींना व्यक्तिगत जगण्याची शक्यता कमी आणि पुनरुत्पादन शक्यता कमी असते. या उलट पर्यावरणास अनुकूल असलेल्या सजीव प्रजातींना व्यक्तिगत जगण्याची अधिक शक्यता असते आणि त्यांचे पुनरुत्पादन होण्याची आणि भविष्यातील पिढ्यांना त्यांचे वारसा असलेले गुणधर्म सोडण्याची अधिक शक्यता असते. या प्रक्रियेला चार्ल्स डार्विन यांनी निसर्ग निवड ही उपमा दिली आहे. जीवनासाठी पोषक आणि बळकट गुणधर्म धारण केलेल्या सजीव प्रजातीची निसर्ग निवड करतो. निसर्ग निवड ही प्रक्रिया संत गतीची आहे. या प्रक्रियेमुळे सजीव प्रजाती त्यांच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी बदलतात आणि बऱ्याच कालावधीनंतर भिन्न स्वरूपाची प्रजात अस्तित्वात येते. या शेवटच्या प्रक्रियेसाठी चार्ल्स डार्विन यांनी प्रजातीकरण म्हणजे स्पेशिएशन हे शब्द उपयोजन केले आहे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी प्रस्तावित केलेली उत्क्रांती संदर्भातील बलिष्ठ अतिजीविता सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट ही एक वाक्यांश रूपी संकल्पना आहे. जो बलवान जीव आहे तो जगण्यास समर्थ आहे. स्वास्थ्य म्हणजे फिटनेसची जैविक संकल्पना पुनरुत्पादक यश म्हणून परिभाषित केली जाते. डार्विनच्या भाषेत हा वाक्यांश जगण्यासाठी परिभाषा म्हणून समजला जातो, जो प्रत्येक जीव स्वतःच्या बऱ्याच प्रति एकामागून पुढील अनेक पिढ्यांमध्ये संक्रमित करतो. चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे थोर ब्रिटिश निसर्गशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ होते. त्यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. त्यांनी आपल्या द ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथात नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेद्वारे प्रजाती कशा बदलतात आणि नवीन प्रजाती कशा निर्माण होतात हे स्पष्ट केले. या सिद्धांताने जीवसृष्टीच्या इतिहासाकडे पाहण्याची दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आणि आधुनिक जीवशास्त्राचा पाया रचला गेला. त्यांच्या संशोधनामुळे जीवशास्त्राला नवीन दिशा मिळाली. केम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी HMS बीगल हिज मॅजेस्टी शिप या जहाजातून 5 वर्षाची वैज्ञानिक मोहीम पूर्ण केली. या दरम्यान त्यांनी विविध बेटावर प्राणी वनस्पती यांचे बारकाईने निरीक्षण केले. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्या उत्क्रांती सिद्धांतानुसार बदलत्या निसर्ग घटकासोबत जुळवून घेण्यासाठी सर्व सजीव जगण्यासाठी संघर्ष करतात. जे सजीव पर्यावरणाशी जुळवून घेतात ते टिकून राहतात आणि उत्क्रांत होतात. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा दिनांक 24 नोव्हेंबर 1859 रोजी प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज हे नाव आहे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचे हे पुस्तक म्हणजे विज्ञानातील मैलाचा दगड आहे. उत्क्रांती संशोधन कार्यामुळे चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांना उत्क्रांतीवादाचे जनक मानले जाते. सन 1882 मध्ये चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांना अंजायना पेक्टोरिस हा आजार झाल्याचे निदान झाले. छातीत दुखणे ह्या अंजायना पेक्टोरिसचे लक्षण आहे. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांचे आंशिक अडथळा म्हणजे अंजायना पेक्टोरिस. दिनांक 19 एप्रिल 1882 रोजी विज्ञानयात्री चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचे वयाच्या 83व्या वर्षी अंजायना पेक्टोरिस या आजारामुळे निधन झाले. विज्ञानयात्री चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा हीच जीवन निष्ठा. धन्यवाद.